नमस्कार. आज पीयूच्या वहीचा तिसरा दिवस 1 मे 2016 रविवार. सकाळी उठल्यावर मी आणि बाबांनी मिळून पॉलिश पेपरने गज घासून घेतले. रंगवायचं काम मात्र मी एकटीच करणार होते. दुपारी आईने मला बाजारातून आणलेल्या श्रीखंडाचे प्लॅस्टिकचे 2 रिकामे डबे दिले आणि त्यात रंग ओतायला सांगितला. त्यात मग मी थोडा लाल रंग ओतला. दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे थोडं टर्पेंटाईन ओतलं आणि चांगलं कालवलं रंगात. आज खिडकी स्वच्छ दिसत होती. पॉलिश पेपरने घासल्यामुळे सगळे गज हाताला कसे गुळगुळीत लागत होते. मी रंगाचा ब्रश गजावरून हळूच फिरवला. ओ हो, इतका सुंदर रंग! गजावरून पुन्हा पुन्हा ब्रश फिरवला. वर खाली मागे पुढे एक गज रंगून पूर्ण देखील झाला. आणि काय गंमत, त्या गजांचं आधीचं रूपडंच पालटलं. भारीच छान दिसू लागला की तो. मग मात्र मला अगदी घाई झाली. मी पटापट रंगवू लागले. आता आणखी चांगलं कसं रंगवावं याचा विचार करू लागले. ब्रश एकाच दिशेत फिरवू लागले. बघता बघता खिडकीचे गज रंगवून झाले. मग खिडकीची लाकडी चौकटी रंगवली. आईने मला शाबासकी दिलीच, पण बाबानेही कौतुक केलं. मग मात्र मला सॉलिड भारी वाटायला लागलं. दुपारचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न सुटला. पत्ते, कॅरम खेळून, टी व्ही पाहून अगदी कंटाळा आलाय. आणि हे लिखाणाचं नवीनच काम, पण छान जमले मला. लिहायला मज्जा वाटते. असं काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे रोज, पण त्यासाठी रोज काहीतरी वेगळं करायला हवं.